A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. I love you. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. I love you. छुट्टियों के ये दिन है सुहाने, साथी तेरा यूं साथ रहे। बच्चों के संग बच्चे फिर बन जाएं, मौज में झूमे जरा मस्ती करें। बन के बादल बन के पंछी उड़ते रहें। क्या बात है जीजा जी। A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. I love you. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावराव. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. फणीच्या अंगावरती चिमणीची चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा, नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा. ढगात उरले पाऊस दाणे कसे साठवावे. हे वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे,
आत मन बावरे खडकाची माया कशी पाझरे भेटीच्या ओढीसाठी श्वासाचे झुंबर हलते शब्दांना कळले हे गाणे नवे ही वेळ आहे मला बोलणारी ही धुंद नादी गंधावणारी पुन्हा एकदा उरी भेटदा कसे आवरावे वाऱ्यापट्टी गंध पसरला मातीमध्ये दरवळणारे I like the cool breeze blowing over my face. I like the cool breeze blowing on my face. How about it? Fashion ka hai ye jalwa. She got the styling in her. Not even smiling in her. She got the styling in her. Come, come along, feel the rhythm is in the air. Shake it on, yeah. Keep swinging in style. You by my side as the music is soaring. Go on shouting and roaring. Tell me. Dancing around. है अदा का नजराना हर जुबा को अफसाना हर किसी पे छा जाना. पृथ्वीचा 70% भाग व्यापणाऱ्या विस्तीर्ण महासागरातून या खंडाचा जन्म झालेला आहे. आपल्या सौरमालेत हे पाण्याने व्यापलेलं जग अद्वितीय आहे. असं परिदृश्य आपल्या सूर्याभोवती फिरणारे इतर कुठल्याही दुसऱ्या ग्रहामध्ये दिसणार नाही. पृथ्वीवर महासागर आहे कारण पृथ्वी सूर्यापासून अगदी योग्य अंतरावर आहे. अगदी जवळही नाही आणि खूप दूरही नाही. पृथ्वी घनदाट आणि विशाल असल्यामुळे तिचं स्वतःचं वातावरण आहे जे पृथ्वीवरील तापमान वाढवतं आणि नियंत्रितही करतं. पृथ्वीवरील पाणी आणि वातावरणामुळे इथे सजीव सृष्टीचा विकास झाला आहे. आपलं घर असणारी ही विशाल पृथ्वी अवकाशाच्या प्रतलावर मात्र एक छोटासा निळा बिंदू वाटेल एवढीशीच आहे. सुमारे 150 दशलक्ष किलोमीटर अंतरावरून पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आणखी 3 खडकाळ ग्रह शेजारी आहे. बुध हा सर्वात लहान ग्रह आहे. हा ग्रह अतिशय घनरूपी असून तिथलं वातावरण खूपच विरळ आहे आणि हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. पृथ्वीच्या साकार एवढा अजून एक ग्रह आपल्या सौरमालेत आहे. तो म्हणजे शुक्र. हा धुक्यांनी भरलेला आणि प्रचंड उष्ण तापमान असलेला ग्रह आहे.
कार्बन डायऑक्साईडने आच्छादलेल्या शुक्राच्या पृष्ठभागाचं तापमान तब्बल 460 अंश सेल्सिअस आहे. मंगळ हा सूर्यापासून सर्वात दूर असलेला खडकाळ ग्रह आहे आणि तो आकाराने पृथ्वीच्या अर्धा आहे. या लाल ग्रहाचं मोहक दृश्य आणि विरळ वातावरण हजारो वर्षांपूर्वी या ग्रहावर वाहणाऱ्या पाण्याची आठवण करून देतात. सूर्यापासून दूर परिक्रमा करणारे अजून 4 ग्रह आहेत जे की आपल्या पृथ्वीपेक्षा अतिशय वेगळे आहेत. हे आहेत विशाल वायुग्रह गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. याचे प्रचंड मोठे वातावरण हे ढगांच्या समांतर पट्ट्यांनी म्हणजेच बँड्सने बनलेले आहे. हे ढग कधी कधी चक्रीवादळे आणि प्रतिचक्रीवादळाचे विकराळ रूप धारण करतात. ग्रेट रेड स्पॉट हा गुरुवरील सर्वात प्रसिद्ध चक्रीवादळाचा बोगदा आहे. 2 पृथ्वी मावती एवढा वाढव्या आकाराचा हा बोगदा आहे. शनी हा सुद्धा एक विशाल ग्रह आहे. बाहेरून खूप शांत दिसणारा हा ग्रह खरं तर रात धुक्याने आच्छादलेला आहे. कधी कधी धुकं विरळ झाल्यावर त्यातून भयंकर चक्रीवादळ दिसतात. या 4ही वायुग्रहांभोवती असणाऱ्या कड्या हे यांचं वैशिष्ट्य असलं तरी गुरु, युरेनस किंवा नेपच्यूनच्या कड्या अतिशय विरळ आणि वेगळ्या आहेत. परंतु शनीची कडी या सगळ्यांपेक्षा अतिशय सुंदर आणि मित्रदीपक आहे. या कड्या असंख्य बर्फाच्या छोट्या तुकड्यांपासून बनल्या आहेत. एका अतिशय पातळ चकती किंवा डिस्कमध्ये सामावून अशी रचना तयार होते ज्यामुळे आपली सौर अजून या विशाल वायुग्रहांच्या प्रचंड वस्तुमानामुळे त्यांचे असंख्य उपग्रह म्हणजेच चंद्र आहेत. शनी एक आकर्षक उपग्रह आहे टायटन, जो बुध ग्रहापेक्षाही मोठा आहे. त्याच्या दाट नायट्रोजनच्या वातावरणाखाली पृष्ठभागावर इथेनच्या नद्या आणि तलाव आहे ज्यांचं तापमान ऋण 180 डिग्री सेल्सिअस आहे. गुरु ग्रहाभोवती असंख्य चंद्र आहे, पण त्याचे 4 मोठे प्रमुख चंद्र आहेत जे इतरांपेक्षा वेगळे दिसतात. इटालियन भौतिकशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी 1610 मध्ये यांचा शोध लावला होता. आयो हा एक असामान्य चंद्र आहे जो गंध किंवा सल्फाने झाकलेला आहे, ज्यामध्ये 400 पेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखी आहे. युरोपावर भेगाळलेल्या बर्फाचा ठोस पृष्ठभाग आहे ज्याखाली 100 किलोमीटर खोल महासागर सुद्धा असू शकतो. गॅनमेड हा आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा चंद्र आहे.